मोठी बातमी आहे। कबूतर खाण्यावर पालिकेने आता पुन्हा एकदा ताडपत्री टाकली आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी जे जैन समाजाने आंदोलन केलेलं होतं यामध्ये ती ताडपत्री उचकटून टाकण्याचा प्रयत्न झाला। परिसरामध्ये आता सध्या मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आधीची ताडपत्री आता आंदोलकांनी जी फाडून टाकलेली होती आता त्यानंतर आता महापालिकेकडून नवीन ताडपत्री टाकण्यात आलेली आहे। ताडपत्री न काढल्यास जैन मुलींचा सामूहिक आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आलेला आहे। कबूतरखान्यावरती आता पालिकेने आता नवी ताडपत्री टाकलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता पुन्हा एकदा आंदोलन उसळतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परिसरामध्ये आता सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जैन मुनींनी सुद्धा आंदोलनाचा इशारा दिलेला होता आणि याच पार्श्वभूमीवरती आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र चोईल सध्या आपल्या सोबत आहे। महेंद्र, आंदोलनामध्ये ही ताडपत्री आता उचकटून टाकण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर आता अनेक वाद निर्माण झाले। यानंतर आता पुन्हा एकदा पालिकेने आता ही ताडपत्री टाकलेली आहे। आता नेमका आता त्या परिसरामधली परिस्थिती कशी आहे? सिद्धेश, आपण पाहिलं तर बऱ्याच दिवसापासून कबूतरखान्याचा वाद आहे तो राजकीय वर्तुळात असेल किंवा सामाजिक वर्तुळात असेल तो नुसता हे झालेलं पाहायला मिळतंय। मात्र जे ते मुंबई महानगरपालिकेकडून काल रात्री पुन्हा एकदा जे ते या ठिकाणी ताडपत्री टाकण्यात आली आहे। पण नेमकं या ताडपत्रीला आता जैन समूह तो कसा विरोध करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण ज्या वेळेस पहिल्यांदाही या ठिकाणी ताडपत्री टाकण्यात आली होती तेव्हा आंदोलकांकडून इथे आंदोलन करण्यात आलं होतं आणि ही ताडपत्री काढून टाकण्यात आली होती। आतमध्ये जे बांबू लावले होते तेही काढून टाकण्यात आले होते। ज्या ठिकाणी आहेस महेंद्र, तू ज्या ठिकाणी आहेस तिथे नेमकी आता जी ताडपत्री नव्यानं टाकलेली आहे महानगरपालिकेने, नेमका आता तिथे काय बंदोबस्त आहे जरा ते दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवशील? नक्कीच सिद्धेश, मी तुम्हाला दाखवू शकतो की या ठिकाणी जे ते ताडपत्री लावल्यानंतर येतं या ठिकाणी कायदा जे ते न्यायालयाचं उल्लंघन होऊ नये महानगरपालिकेने ते त्या संबंधात सर्व जे त्या गोष्टी पाहायला सुरुवात केल्या होत्या। आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर आपण पोलिसांचा जो आहे तो बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी आहेत ते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत जेणेकरून कुठल्याही पद्धतीने कायद्याचं उल्लंघन होऊ नये। आणि न्यायालयाने जे आदेश दिलाय की या ठिकाणी कबुतरांना जे आहे ते खाद्यपदार्थ दाणे टाकण्यास मनाई आहे, त्याविरोधात जे आहे ते 500 रुपये दंडही आकारण्यात येईल, त्याबरोबर शिक्षाही ठोठावण्यात येणार आहे। त्यामुळे याचं उल्लंघन होऊ नये म्हणून जे आहे ते पोलिसांचाही या ठिकाणी जो तो बंदोबस्त लावण्यात आलाय। आणि आता जे आहे ते 13 तारखेला या संबंधित जे आहे ते प्रकरणात न्यायालयात सुनवाई होणार आहे। त्यामुळे सरकारची भूमिका काय असते किंवा जैन जो समुदाय आहे तो यावर नेमकी काय भूमिका मांडतो? खरं महेंद्र, त्यामुळे आता जरी नवीन ताडपत्री जरी टाकलेली असली तरी सुद्धा आता जर कुठला नवा वाद निर्माण होतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।